गरजेचं आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी विनंती करणार आहे की या कार्यक्रमामध्ये स्वतःहून सहभागी होणार भदंत आयुपल थेरो, एकोनॉमिक एविशमेंट दुबई, MA PhD स्कॉलर मुंबई युनिव्हर्सिटी यांचाही या कोरोना विषयी कोविडच्या वरती जी आपल्या मनामध्ये आपल्या समाजामध्ये जी भीती निर्माण झाली ती भीती नष्ट होण्यासाठी मी त्यांना सांगितलं हा कार्यक्रम धार्मिक नाही, धम्म प्रवचनाचा नाही, परंतु त्यांनी माझं ऐकून घेतलं. मी त्यांना विनंती केली. ते म्हणाले एका ठिकाणी त्यांची युट्यूब चॅनलची 3 तासाची मीटिंग आहे, 3 तासाचं शूटिंग आहे, तरी सुद्धा एक 10-15 मिनिटं ते वेळ काढून आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार. परंतु सर्वात महत्वाचं आपल्यामध्ये जे डॉक्टर आहेत, डॉक्टर बालरोग तज्ञ ज्यांना आपण म्हणतो, मनोजी ठमके सर MBBS MD चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणून, जे कोरोनाच्या कहरामध्ये आपल्या नागरिकांना, आपल्या सर्व पालकांना कोणत्या प्रकारची यापुढची जी भीती असणार आहे किंवा त्यांचं संरक्षण म्हणून त्यांची कशी काळजी घ्यावी यासाठी आपण सर्वजण प्रश्न विचारणार आहे. तत्पूर्वी मी विनंती करीन शामरावांना त्यांनी आपला परिचय द्यावा आणि यामागची संकल्पना आपणास कशी सुचली याबद्दलची थोडी माहिती द्यावी. त्यानंतर मी दुसऱ्या संयोजकाकडे येणार आहे. कृपया कुणालाही प्रश्न विचारचे असल्यास माझ्या परवानगी शिवाय किंवा मला विचारल्याशिवाय कोणी मध्ये बोलू नये अशी मी आपणास आग्रहाची विनंती करत आहे. कृपया या मीटिंग मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व पालकांना, समाजसेवकांना, राजकारणी पुढाऱ्यांना आणि अन्य स्वयंसेवी संस्थानातल्या लोकांना विनंती करीन की आपण कृपया प्रश्न विचारताना क्रमाक्रमाने विचारावा अशी विनंती करत आहे. मी विनंती करीन आदरणीय शामरावजी यादव साहेब. आजच्या 2583व्या गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन आज जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्याप्रमाणे आपण गेल्या वेळी कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर धुरंधर कटके यांच्या मार्फत पोस्ट कोविड आणि कोविड मध्ये कशी काळजी घ्याल याबद्दल आपण घेतले होते. परंतु आता आपल्या समाजामध्ये जे भ्रम आहे की पुढील जो लाट येणार आहे ती लहान मुलांवर येणार आहे, त्यासाठी आपण आपले मुलुंडमधील नावाजलेले डॉक्टर मनोज थमके चाइल्ड स्पेशालिस्ट MD MBBS यांच्या मार्फत आपण काही सल्ले घेणार आहोत. तर कृपया करून आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्याल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि 1 बाय 1 आपण प्रश्न विचारून या आजच्या मीटिंगचा आपण औचित्य साधून आपला वेळ फुकट घालवू नका आणि आपण चांगलं मार्गदर्शन करतील सर, याबद्दल मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद शामराव. मला पुढचे आमचे सहसंयोजक शिक्षण आरोग्य मंच डोंबिवली विभाग त्याचे अध्यक्ष आदरणीय तुषारजी मोरे यांना विनंती करेन की आपली भूमिका समाजाप्रती असणारं प्रेम आणि या माध्यमातून आपण जे राबवत असणारे कार्यक्रम, कृतीशील कार्यक्रम खरोखरच इतके सुंदर असतात. सकाळीच एक आपण कार्यक्रम घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये. गर्दी कमी, आम्ही स्वतःहून सांगितलं होतं या कार्यक्रमासाठी गर्दी कमी करा आणि त्या पद्धतीने एक 30-40 लोक जमा झाले होते आणि बुद्ध जयंती म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मार्गदर्शनही खूप चांगलं झालं. एक चांगला संकल्प, चांगली कृतीशील भावना समाजाप्रती आपण शामराव यादव आणि तुम्ही सर्व मंडळी, तरुण मंडळी घेत आहेत. खरोखरच मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. तुषारजी, आपण आपलं मत व्यक्त करा प्लीज. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आताच यादव साहेब यांनी सुद्धा थोडक्यात संकल्पना मांडली की ही जी संकल्पना आपली आहे ती येणारी कोरोनाची 3री लाट आणि एक भयभीत वर्ग म्हणजे सामाजिक सर्व समान सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये किंवा सध्या समाजामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की 2री लाट तर आलेली आहे. पहिली लाट होती त्याच्यापेक्षा 2री लाट एक भयानक होती आणि 3री लाट आता तर लहान मुलांच्या संदर्भातला हा जो प्रचार प्रसार होत आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे पालक वर्ग, जसं साहेबांनी सांगितलं की मी शिक्षण आरोग्य अधिकार मंच डोंबिवली विभाग अध्यक्ष म्हणून काम करतो आणि पालकांमध्ये चा विषय म्हणजे मुलांचा विषय, पालकांचा विषय हा एकंदरीत विषय कुठेतरी डोक्यामध्ये आल्यानंतर आणि त्याला परिपूर्ण म्हणजे हे करण्यामागचं जर सर्वात महत्वाचं काम जर कोणाचं असेल तर यादव साहेब, GD कदम साहेब तर आहेतच. तर त्याच्या संदर्भात ही संकल्पना आली की आपण लोकांना मुलांची जी 3री लाट येत आहे ह्या संदर्भात आपण पूर्वतः काळजी घेणं, ह्या संदर्भात सन्मान्य आदरणीय डॉक्टर साहेब, बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज टमके साहेब यांच्या माध्यमातून
आपण उपस्थित असलेल्या प्रत्येकास मी विनंती करतो की आपल्या मनातील सुरुवातीला ते माहिती देतीलच, तदनंतर आपल्या मनातील जे काही प्रश्न असतील ते आपणास विचारायचे आहेत. माझ्याही मनात काहीतरी प्रश्न निर्माण होतील ते सुद्धा मी नक्कीच विचारेन या ठिकाणी, आणि आपणही विचारा. परंतु कसं असतं, झूम मिटिंगचं आपल्याला हे नसतं की झूम मिटिंग आपण खूप कमी अटेंड करतो, किंवा जे ऑनलाईन हे करतात त्यांना त्यातली माहिती असते. तरी ते विचारताना फक्त हँड रेज करून किंवा परमिशन घेऊन विचारलं तर काय होणार, की आपल्याला प्रत्येकाला ते ऐकता येईल. कारण इथे डॉक्टर साहेबांना आपण सन्मानित त्यांना या ठिकाणी बोलवलेले आहेत, तर त्यांचं त्या काही गोष्टी सांगतील त्या आपल्याला फॉलो करता आल्या पाहिजेत, त्यांना प्रश्न विचारता आले पाहिजेत. आणि असेच कार्यक्रम यादव साहेब आहेत, कदम साहेब आहेत, की आपली ही पूर्ण टीम आहे, जे कदम साहेबांनी जेवढी नावं घेतली आणि खरंच एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे लोकांना माहिती पडण्यासाठी. तर शुभेच्छा देतो ह्या कार्यक्रमाला. आपल्या सर्वांना सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि खास करून सन्माननीय डॉक्टर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करून माझे 2 शब्द या ठिकाणी मी पूर्ण करतो. जय भीम, जय भारत. खरंच सुंदर असं मार्गदर्शन, सुंदर विचार तुषारजींनी या ठिकाणी मांडले. या ठिकाणी मनोजजी यादव किंवा अन्य आमचे सर्व सहकारी यांना कुणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया आपण मांडा. आणि या ठिकाणी मला वाटतं रवींद्र भीमराव या ठिकाणी ऑनलाईन आहेत, प्रमोद जाधव ऑनलाईन आहेत, आणि कोणी मंडळी ऑनलाईन असतील कृपया ज्यांना माझा व्हॉट्सअप नंबर माहिती आहे त्यांनी कृपया माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. मी त्यांना बोलायची संधी देईन, प्रश्न विचारायची संधी देईन. आणि आपल्याला जास्तीत जास्त डॉक्टरांना संधी द्यायची आहे मार्गदर्शन करण्यासाठी. परंतु लोकांचं मत हेही महत्वाचं आहे. विभागातील नेमकी समस्या आणि अडचण आणि त्यावरून कसं निवारण आपल्याला करता येईल हाही एक मुळातला प्रश्न आहे. सर्वच आमचे क्रमाक्रमानं लोक आता मिटिंगला सुरुवात झालेली आहे. तर मी विनंती करेन की मनोजजी ठमके सर, डॉक्टर मनोजजी ठमके, बालरोग तज्ञ, MBBS MD, चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणून त्यांची मुलुंडमध्ये ओळख आहे, आणि आपला वेळ खरोखरच आम्हाला दिला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. आणि या तिसऱ्या लाटेचा जो जे आपण म्हणतो, जी तिसरी लाट येणार आहे, आपण गेल्या वर्षीपासून या महाभयंकर युद्धासारखं करोनाशी 2 हात करतोय, लढतोय. काहींनी आपला जीव गमावला आणि काहींची कुटुंब उद्ध्वस्त झाली, काहींनी आपला मुलगा गमावला, कोणी आपली आई गमावली, कोणी आपली बहीण गमावली, कोणी आपले वडील गमावले. अशा अनेक अशा हृदय द्रावक अशा घटना आमच्या जीवनामध्ये आल्या आणि आजही आपण त्याचा सामना करतो. पण विशेषतः या आजच्या ज्या कोरोनाचा कहर जो लहान मुलामधला आहे तो अतिशय भीतीदायक असा आहे, आणि त्याची चिंता या समाजाला आहे. आणि या समाजाच्या चिंतेसाठी हे तरुण जे आहेत हे खरोखरच एक चांगलं काम करण्यासाठी बाहेर निघाले. त्यांचा पण जीव आहे, त्यांचंही कुटुंब आहे, आणि अशा परिस्थितीत जेव्हा हे तरुण बाहेर पडतात म्हणजे ही जबाबदारी नुसत्या तरुणांची नाही, तर प्रत्येक समाजाच्या घटकाची तयारी ही समस्या आहे, आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे. जसं मी म्हणालो, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या पद्धतीनं आपण सर्वांनी, मी विनंती करेन आदरणीय डॉक्टर मनोजजी ठोंके, आपण आपला परिचय आणि आपण मास्क वापरा, रेग्युलर मास्क चेंज करा करण्यासाठी या सगळ्यांनी फॉलो केलं तर सगळेजण, कारण तुमचा मेंटल स्ट्रेंथ तुम्हाला खरं तर प्रत्येकाच्या प्रश्नाला आपण उत्तर देणार आहोत. एवढं सगळं आपण संपवण्या अगोदर तुम्हाला जितके जास्त प्रश्न लोक विचारतील त्याची थोडक्यामध्ये आपल्याला त्यांची समाधानक उत्तर मिळतील असं मला वाटतं. बरेचसे लोक लाईन वरती आहेत. मला वाटतं डॉक्टर संजय कांबळे वापेरकर मुंबई चेंबूर वरून आहेत. आपणास काय जर सुचवायचं असेल किंवा डॉक्टरांना प्रश्न विचारायचा असेल, किंवा मनोज यादव आहेत या ठिकाणी, भीमराव कोणतरी आहेत वाटतं, आणि बरेचसे लोक आहेत, जवळजवळ 40 लोक लाईन वरती आहेत. कुणाला बोलायचं असेल, डॉक्टरांना प्रश्न विचारायचा असेल, करोनाचा कहर, निदान डॉक्टरांनी असं सांगितलंय की लहान मुलांमध्ये त्यांची इम्युनिटी पॉवर जी असते ती खूप स्ट्रॉंग असते, चांगली असते. कधी कोरोना होईल, बरा होईल, शिंका येतील, दुसऱ्या दिवशी थांबतील, ताप येईल, दुसऱ्या दिवशी थांबेल. 90-100च्या आतला जर ताप असेल तो नॉर्मल असायला असं आपण काय समजू शकतो. परंतु 100च्या वरती 105च्या लेवलला जेव्हा ताप जातो तेव्हा नक्कीच आपल्या फॅमिली डॉक्टरला किंवा आपण दिरंगाई न करता आपण पुढे त्यांची वाटचाल चालू ठेवली पाहिजे. कारण का मुलांचं जे आपलं जे भवितव्य आहे, आपण खूप जगलो आणि आपल्या पाल्यांचं जे संरक्षण आहे, जे स्वास्थ्य संरक्षण ज्याला आपण म्हणतो, त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण का तिसऱ्या लाटेची शक्यता आपण नाकारून चालणार नाही. भीती निर्माण लोकांमध्ये झालेली आहे, तरी सुद्धा आपला जीव वाचला
म्हणून आपण इतरांच्या जीवाशी का खेळावं, त्यासाठी आपण सर्वांनी एक सोशल डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो आणि सरकारी सूचना आणि नियम या सूचनांचं तंतोतंत आपण पालन करायला पाहिजे. सरकार आपलं काम करतंय, आपली ही जबाबदारी काय, त्या जबाबदारीतून आपण पुढे चाललो आहोत आणि हे तरुण सगळं जे काम करतायत ते आपली जबाबदारी ओळखून करतायत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे, चालता आलं पाहिजे. सामाजिक कर्तव्य म्हणून आणि भान या दृष्टिकोनातून आपण चालतोय. कुणाला प्रश्न विचारसाल त्यांनी लगेचच ताबडतोब विचारायचे आहे. आपल्याकडे 3 तासाचा कालावधी जरी असला तरी डॉक्टरचं जी ओपीडी आहे ती 5 वाजता सुरू होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पुढचा हा कार्यक्रम असाच सुरू ठेवायचा आहे. तर ते जे ह्या पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये बऱ्याच मुलांना होऊन गेलं आहे, आपल्याला माहित नाही, कारण बऱ्याच जणांचे टेस्ट आपण केलेले नाहीयेत. अजून कोणाला काही प्रश्न विचारचे आहेत का? कदम साहेब, भोईर साहेब. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार, बोला ना. डॉक्टर साहेब, मला वाटतं रोहित भोईर साहेबांचा जो प्रश्न होता त्याचा समाधान मिळाला असेल. मला एक लांजावरून रोहित साहेब 1 मिनिट जरा, लांजावरून टाइम आपल्याकडे वेळ कमी आहे. लांजावरून रत्नागिरीचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सेलचे अध्यक्ष, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष दाजी गडीरे आहेत, खूप लांबून आहेत रत्नागिरी जिल्ह्यातनं. कृपया मी त्यांना विनंती करीन, आपण काहीतरी डॉक्टरांना प्रश्न विचारायचे असतील तर कृपया विचारावा. सर मी त्याचीच वाट बघत होतो. हा सर, मी त्याचीच वाट बघत होतो. आज जवळजवळ 1 वर्ष झालं कोरोनाच्या काळात मी पण सामाजिक कार्यामध्ये भाग घेताना बरेच कोरोना पेशंट होते, त्यांच्या घरी भाजीपाला देणं, किराणा देणं, त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यावेळेस मी जे काय प्रिकॉशन घ्यायचे ते घेऊन हे सर्व सामाजिक कार्य करताना आजपर्यंत कधी मला कोरोना झाला नाही किंवा माझ्या घरात कोणाला झालं नाही. आणि त्याचबरोबर मी ह्या 1 वर्षात 3 वेळा रक्तदान केलं, तरी सुद्धा काही सिम्पटम्स वगैरे घरात कोणाला नाहीये. फक्त आम्ही एक करतो की आठवड्यातनं 2 ते 3 वेळा वाफ घेतो घरातले सर्वजण. आता लहान मुलांवरती माझ्या घरी 2 लहान मुलं आहेत, तर ह्यांची काळजी जास्तीत जास्त घेता येईल ह्या दृष्टीने काय करता येईल, कारण आम्हाला जर समाजकार्य करायचं असेल तर बाहेरही पडावंच लागतं. त्यामुळं बऱ्याच वेळाला कसं कोरोना पेशंट कुठं दवाखान्यात शिफ्ट करायचं असेल, काय करायचं असेल तर सर्व गोष्टी कराव्या लागतील. पण ह्याच्यापेक्षा अजून कोणत्या गोष्टी काळजी घेता येतील का? नमस्कार. आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी आहोत. आणि ऍक्च्युली जो टॉपिक जो आहे तो सध्या सगळीकडे चर्चेचाच विषय झालेला आहे. सगळ्या पालकांच्या मनामध्ये ऍक्च्युली एक प्रकारची उत्सुकता आहे की भीती आहे, मला माहित नाही, पण भीतीच जास्त आहे. आणि ती भीती ऍक्च्युली अजून चालू व्हायच्या अगोदरच निर्माण झाली. ती जेव्हा लाट येईल नाही आपल्याला माहित नाही, पण करोनाच्या लाटेपेक्षा करोनाच्या त्या लाटेची जी भीती आहे तिचीच निर्मिती सुरुवातीला जास्त प्रमाणात होते असं मला वाटतं. बेसिकली आता गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण करोना ह्या गोष्टीला ओळखतोय, सगळ्यांना माहिती आहे काय चाललंय, काय स्थिती आहे. एक प्रकारे तसं पॅन्डेमिक सगळीकडे पसरलंय जगभर आणि इंडियामध्ये पण जी काही स्थिती आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, कारण तो बेसिकली एक विषाणू आहे, एक संसर्गजन्य आजार आहे जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असं करत करत ती चेन सगळीकडे पसरत चालली आहे. आणि कम्युनिटीच्या कम्युनिटीज, शहराच्या शहर, गावाच्या गावात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन सगळ्यांना तो जो आजार आहे तो सगळ्यांना होऊन जाणार आहे. तर बेसिकली करोना म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे. करोना एक इन्फेक्शन आहे जो एक विषाणू एका आपल्याला ऍक्च्युली सगळ्यांमध्ये पसरत चाललाय. आपण सर्दी खोकलाने जे काही त्यातून जे ड्रॉपलेट्स पडतात समोरच्या अंगावरती, त्याच्या शरीरावरती, सरफेसवरती, तिथून ते कॉन्टॅक्ट करून दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्समिट होऊन तशा प्रकारे त्याचं संक्रमण होत चाललंय. आणि असं संक्रमण करत 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 ते एका व्यक्तीपासून 10 व्यक्तींकडून, 10कडून, 100कडून, आणि मग त्याच्या प्रकारे तो वाढत चालला आणि आता तो ऑल ओव्हर इंडिया आणि ऑल ओव्हर वर्ल्ड पसरलेला आहे. तो आता खूप ऍडव्हान्स पॅन्डेमिक झालाय. सध्याचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मुलांच्या बाबतीमध्ये जे काही सध्याची चर्चा सगळीकडे चालली की तिसरी लाट बेसिकली ती लाट येईल की नाही आपल्याला सगळ्यांना काही हे माहित नाही, कारण हे प्रश्न फार डिफिकल्ट प्रश्न आहे. म्हणजे खरं त्याला आन्सर कोणी देऊ शकेल की नाही माहित नाही, पण प्रेडिक्शन आहे आणि आपण त्याच्यासाठी पूर्व तयारी करतोय की तिसरी लाट जर आली तर मोस्टली ती मुलांमध्ये असावी, कारण आता पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेमध्ये मिडल एजेड लोक, आणि आता राहिलेला वर्ग जो आहे तो मुलांचाच आहे.
त्यामध्ये बेसिकली आता ही जी राहिलेली जी मुलं आहेत त्यांनाही ते होऊन जाण्याची ऍक्च्युली गरज आहेच. बऱ्याच प्रमाणात ते मुलांमध्ये ऑलरेडी झालेलं सुद्धा आहे पहिल्या आणि सेकंड लाटेमध्ये, आपल्याला ते माहित नाहीये. कारण मुलांच्या बाबतीमध्ये आपण तेवढ्या टेस्टिंग वगैरे केलेल्या नाहीये. कारण एखादं कुटुंब जेव्हा करोनामध्ये इन्फेक्ट होतं तर साहजिक त्या कुटुंबातली ती मुलं सुद्धा इन्फेक्ट झालेली आहेत. त्यामुळे थोड्या प्रमाणात त्यांच्यामध्ये झाले, पण प्रामुख्याने मुलं बेसिकली पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये तेवढे सेफ राहिलेले आहेत आणि आता तिसऱ्या लाटेमध्ये झालं तर तो वर्ग प्रामुख्याने इन्व्हॉल्व्ह होणार आहे. तर बेसिकली आई वडील म्हटलं की आपण थोडे इमोशनल असतोच आपल्या मुलांबाबत, की आपल्याला एक टाइम काही झालं तरी चालेल, पण आपल्या मुलांसाठी आपल्याला जी काय मॅक्झिमम प्रिकॉशन्स घेता येईल, काळजी घेता येईल, त्याच्याबद्दल आपण नेहमीच अलर्ट सतर्क असतो. तर त्या बाबतीमध्ये बेसिकली बोलायला झालं तर बेसिकली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची पण सध्या टास्क फोर्स जी आमची इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक आहे, जी बालरोग तज्ञांची एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांची टास्क फोर्स क्रिएट झाली. त्यांनी गव्हर्नमेंटला सजेशन दिलेत की जर तिसरी वेळ आली मुलांच्या बाबतीमध्ये तर आपण काय प्रकारे प्रिपेअर असायला पाहिजे, काय ऍक्शन स्टेप्स घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी काय लोकांना, पालकांना, कम्युनिटीला संदेश देतील, त्याच्यासाठी त्यांचे ऑलरेडी प्रयत्न झालेले आहेत आणि यंत्रणा त्या कामासाठी सुद्धा लागलेली आहे. पण जसे आता मोठ्यांसाठी कोविड सेंटर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तसे मुलांसाठी लागतील का? बघा, ऍक्च्युली बघायला गेलं तर कसं आहे, मुलांची इम्युन सिस्टीम आणि आपल्या मोठ्यांची इम्युन सिस्टीम मध्ये फार तफावत आहे. मुलांची इम्युन सिस्टीम बऱ्याच प्रमाणे मोठ्यांच्या तुलनेने फार स्ट्रॉंग, ऍक्टिव्ह असते. लहानपणापासूनच ते ऍक्टिव्हली आजारी पडत असतात, त्यामुळे त्यांच्या इम्युन सिस्टीमला भरपूर काम मिळालंय ती इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी. त्यामुळे जरी कोरोनाचे इन्फेक्शन झालं तरी 99% ऑफ जे लहान मुलांचं जे पॉप्युलेशन असणार आहे इंडियामधलं, ते प्रामुख्याने बहुतेक त्याला सहजपणे हँडल करू शकेल, त्या व्हायरसला, त्याच्या इन्फेक्शनला. त्यातून जो 1% पॉप्युलेशन जो काही राहिला असेल, 1 to 5% मे बी, त्याच्यामध्ये त्या कोरोनाच्या इन्फेक्शनचे काय कॉम्प्लिकेशन्स असतील, तो कोरोना आजार त्यांच्यासाठी किती डेंजर असेल, ते सगळं आता येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. पण त्यासाठी आपण सगळे तयार असणं, अलर्ट असणं, आपल्याला त्याबद्दल थोडंफार माहिती, नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण मुलांची हेल्थ बेसिकली पालकांच्या हातामध्ये असते. कारण मुलं काही सांगू शकत नाहीत, बोलू नाही शकत. मोठी मुलं एक टाइम सांगू शकतात, पण बरेच जी छोटी मुलं आहेत त्यांना त्याबाबत काही माहिती नसते आणि त्यामुळे पालकांना सतर्क राहावं लागतं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून राहावं लागतं की काय चाललंय आपल्या मुलासोबत, कधी याला डॉक्टरला दाखवायचं, कधी सल्ला घ्यायचा, कधी स्वतःच्या लेवलवरती औषध उपचार करायचे, या बऱ्याच गोष्टी त्या मानाने. तर बेसिकली आता करोनाचा आजार तुम्हाला माहिती आहे, हा रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे. म्हणजे सर्दी खोकल्याचं जसं नॉर्मल व्हायरसचं इन्फेक्शन असतं, तसंच हे साधारण इन्फेक्शन आहे, ज्याच्यामध्ये जी कोणी व्यक्ती, मुलं असतील, त्या लोकांना सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलटी, अंगावर पुरळ येणं, डोळे लाल होणं, थकवा येणं, विकनेस येणं, या अशा प्रकारची लक्षणं असणार आहे. आणि ती लक्षणं जेव्हा येतील तेव्हा आपल्याला ते त्याबद्दल सतर्क राहणं गरजेचं आहे की आता ह्या मुलाला हा त्रास होत आहे, तर आपल्याला त्याला आपला जो स्वतःचा फॅमिली डॉक्टर आहे, कारण प्रत्येकाचा आपापला एक माझा डॉक्टर असतो, फॅमिली डॉक्टर असतो, त्याच्यावर आपला पूर्ण ट्रस्ट असतो. कारण हा आजार असं नाही की तुम्ही अंगावर काढू शकता. या आजारामध्ये ती स्टेज आणू नका, कारण आपले जे जुने आजार आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, पण आता ती स्टेज राहिलेली नाही. आता सध्याकडे सगळीकडे करोना आहे, त्यामुळे कोणतंही लक्षण करोनाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्ही सेल्फ मेडिकेशन, सेल्फ ट्रीटमेंट न करता आपण आपल्या फॅमिली डॉक्टरला इन्व्हॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. कारण ते त्याचं काम आहे, टेक्निकल नॉलेज आहे. कारण तुम्हाला ऍज अ पालक म्हणून बेसिक नॉलेज असेल, पण रिअल जे नॉलेज आहे ते तुमच्या डॉक्टरकडे आहे. त्यांचा जो ट्रस्ट आहे त्याचा वापर करा, अंगावर काढू नका. तुमच्या फॅमिली डॉक्टरला जेव्हा वाटेल नाही बाबा आता ही स्टेज म्हणजे अंगावर काढण्याची नाही, तर मे बी ते तुम्हाला चाइल्ड डॉक्टरकडे, बालरोग तज्ञाकडे रेफर करते, तर तिकडे जाऊन ते दाखवून यावे. कारण असं नको व्हायला 99% चांगली मुलं आहेत, मग त्या 99% तुमचं बाळ असेल की नाही ह्याची गॅरंटी कोणी नाही घेऊ शकत. हा आजार एकंदर असा आहे की तो इव्हॉल्व्ह होत चाललाय. प्रत्येकासाठी ऍक्च्युअली लर्निंग होतं या आजाराचं.
आज चालू असलेली गोष्ट उद्या व्हॅलिड असेल, उद्या तो ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल असेल की याची गॅरंटी नाही. व्हायरस इव्हॉल्व्ह होतोय, त्याच्या ट्रीटमेंट इव्हॉल्व्ह होत आहे, त्यामुळे प्रत्येक दिवस नवीन दिवस असणार आहे. त्यामुळे फिक्स आयडियाज ठेवू नका, ऑर्थोडॉक्स आयडियाज ठेवू नका. घरातले लोक हे सांगतात ते सांगतात त्यांचं ऐकत बसू नका. माझं मन असं सांगतं त्याच्यावर ट्रस्ट करू नका. ओपिनियन घ्या डॉक्टरांचं. तेच एक तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं या पॅन्डेमिक मध्ये सस्टेन करण्याचं किंवा स्वतःची काळजी घेण्याचं एकमेव रामबाण उपाय असेल. आता राहिलं हे इन्फेक्शन. आता इन्फेक्शन म्हणजे काय? तो व्हायरस शरीरात गेलाय. तो व्हायरस शरीरात कधी गेलाय, कोणाकडून गेलाय? तर बेसिकली मुलांमध्ये येणारा आजार कोणाकडून, कोणाच्या संपर्कात जाऊ नका, क्राऊड मध्ये जाऊ नका, गरज नसताना बाहेर पडू नका. हँड सॅनिटाईज करा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने, मध्ये मध्ये साबणाने स्वच्छ हात धुवत राहा. 2 मीटरचं अंतर एकमेकांमध्ये सांभाळून ठेवा. एकदम जवळ जाऊन कोणाशी बोलू नका. या बेसिक प्रिव्हेन्शन, ऍक्च्युअली सिम्पल टिप्स आहेत प्रिव्हेन्शन. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन्स तुम्ही घेतल्या तर तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकाल. तुम्ही घेतली तर तुमच्या शेजाऱ्यांची, तुमच्या बिल्डिंगची काळजी घेतली जाईल. सेकंड थिंग, याच्यामध्ये ह्या रोगाचं लक्षण म्हणजे ताप. आता ताप तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ताप म्हणजे काय? नॉर्मली 98.6 किंवा 99 आपण पकडू फॅरनहाइट मध्ये. जेव्हा असेल तेव्हा ते समजायचं ताप आहे. आणि बेसिकली ह्या सगळ्या पॅन्डेमिक प्रत्येकाच्या घरात तरी एखादा थर्मामीटर असणं गरजेचं आहे. कारण ताप आहे की नाही कळत नाही हे असं समजायला हे नसायला पाहिजे. तर बेसिक सगळ्यांना माहिती असणं गरजेचं की ताप कसा चेक करायचा, कशाला आपण ताप बोलणार आणि ताप आल्यानंतर आपल्याला काय करायचं याची बेसिक माहिती तर या पिरियड मध्ये करोनाने सगळ्यांना शिकवलेलं असेल. कारण आपण बऱ्याचदा मोठ्यांचाच अनुभवातून छोट्यांसाठी त्याचे इम्प्लिकेशन करणार आहोत. तर ताप आल्यानंतर ताप वाढू न देणं, पुसून काढणं, पॅरासिटामॉल देणं आणि हे सगळं झाल्यानंतर डॉक्टरशी कन्सल्ट करणं हा एकमेव त्याच्यातला रामबाण इलाज आहे पुढच्या प्रिकॉशन्स घेण्यासाठी. आता हे झालं लक्षणं. आता या लक्षणानंतर मुलांची टेस्टिंग करायची की नाही करायची हा एक डिबेटेबल टॉपिक आहे. बऱ्याचदा काय होतं, आपली यंत्रणा एवढी काम करते मोठ्यांवरती, टेस्टिंग करणं, हॉस्पिटलाइज करणं, क्वारंटाईन, त्यामुळे बेसिकली बराच त्यांचा वेळ, त्यांचा पैसा त्याच्यावर युजली त्याच्यावर युटिलाइज होतोय. आता मुलांच्या थर्ड वेव्ह मध्ये तो अजून त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर वरती बर्डन येणार आहे. त्यामुळे तो बर्डन कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट त्या दृष्टीने थर्ड वेव्हचं ऍक्च्युअली प्लॅनिंग करते, अवेअरनेस करते. कारण आता सेकंड वेव्ह त्यांना एक लेसन होता, आपण प्रिपेअर नव्हतो. थर्ड वेव्ह साठी आपल्याला तरच अनप्रिपेअर राहायचं नाही, आपल्याला अगोदरच प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी तयार करून ठेवायची. आता मेन बेसिकली ह्याच्यामध्ये मी एकच सगळ्यांना रिक्वेस्ट करेल किंवा सजेशन देईल, मेंटली सगळ्यांनी स्ट्रॉंग राहायला शिका या पॅन्डेमिक मध्ये. मला या आजारामधून तारणार आहे एवढं लक्षात ठेवा. निगेटिव्ह न्यूज, सोशल मीडियावरून घाबरवणाऱ्या न्यूज, टीव्हीवरचा दिवस रात्र चालणारा करोनाच्या न्यूज, पेपरमध्ये असणाऱ्या करोनाच्या न्यूज यांच्यापासून दूर राहा. तुम्ही जेवढे मेंटली स्ट्रॉंग राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमच्या कुटुंबासाठी चांगलं आहे. कारण सध्या इकडे डिस्कशन फक्त करोना करोना करोना, त्याचं फेअर जे आहे ते खूप डेंजर आहे. करोना इन्फेक्शनच्या पेक्षा जास्त बेसिकली मुलांची इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग आहे, तो करोना येईल त्यांच्या शरीरात जाईल, त्यांना काही होणार सुद्धा नाही, असिम्प्टोमॅटिक सुद्धा असतील, ते काही त्रास नाही झाला पण त्यांना होऊन गेलं, आपल्याला कळणार सुद्धा नाही. क्वचित काही अशी बालकं असतील त्यांना एक दिवस ताप आला, दुसऱ्या दिवशी नॉर्मल. काही बाळा असेल त्यांना सर्दी झाली, थोड्या शिंका आल्या, निघून गेला, नॉर्मल. काही जणांना त्रास झालाय, खूप त्रास झालाय, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले. अशीच लोक आहेत ज्यांना मे बी हॉस्पिटलायझेशनची गरज लागेल किंवा काही उपचाराची गरज लागेल. तर बेसिकली मुलं माझ्या मते तरी फार इक्विप्ड आहेत या व्हायरसला हँडल करायला. या मुलांच्या पॉप्युलेशन मध्ये फक्त काही वर्ग मुलांचा असा आहे ज्यांना काहीतरी आजार जन्मापासूनच आहे. जसं त्यांना हृदयाचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या हृदयांना छिद्र आहे. काही लोकांना लहानपणापासून किडनीचे आजार आहे, ते डायलिसिस वरती आहे. काही लोकांना दम्याचा त्रास आहे, बालदमा आहे, इनहेलर घेतायत, पफ घेतायत, स्टिरॉइड्स घेतायत. तर हा जो प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी ही लाट डेंजरस असणार आहे. तर त्यांचाच जो पॉकेट आहे तो त्या मे बी 1 ते 5% येणार आहे. त्यांना बेसिकली अंगावर न काढता त्यांना ऍडमिट करायची सोय जेवढ्या लवकर होईल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं असेल. कारण करोना सोबत त्यांना त्यांच्या प्रायमरी आजाराची ट्रीटमेंट सुद्धा सायमल्टेनियसली मिळणं गरजेचं आहे. ते एकंदरीत असं हे कोरोनाचं थैमान असणार आहे.
त्याच्यामध्ये तुम्ही सगळे पालक सतर्क आहातच, पण महत्वाचा तुमचा चाइल्ड स्पेशालिस्ट, बालरोग तज्ञ जो तुमचा सुरुवातीपासून चालू आहे, नसेल तर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर त्याच्या टच मध्ये राहा, त्यांचा सल्ला घ्या, फॉलो करा, जेणेकरून ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. मला एवढंच कोरोनाबद्दल सांगायचं, कारण बाकी विषय सांगण्यासारखं नाही, ते सगळं टेक्निकल आहे. व्हायरस काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, कसा पसरतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं, मला वाटतं हे इंटरॅक्टिव्ह असावं. जेवढं तुम्ही जास्त क्वेश्चन विचाराल तेवढं मला जास्त टू स्पेसिफिक तुम्हाला उत्तरं देता येईल. अदरवाईज मी बोलत राहणार आणि मग देर इज नो एंड टू इट. तर मला वाटतं तुम्ही प्रश्न उत्तर जर विचारू शकत असाल तर ते आपण हा सर, आता काही मुलांनी, आता आपण मोठ्या लोकांनी वॅक्सिन्स घेतले, परंतु जर छोट्या मुलांना वॅक्सिन आपण सुरुवातीपासून लहानपणापासून वॅक्सिन्स दिलेले आहेत, त्यातलं कोणतं वॅक्सिन कोरोनामध्ये काम करू शकतं असं तुम्हाला वाटतं? अदरवाईज जुन्या वॅक्सिनेशनचा ह्या इन्फेक्शनसाठी काही फायदा नाहीये. सध्या गव्हर्नमेंट जे रिकमेंड करते ते इन्फ्लुएन्झाची वॅक्सिन घ्यायला पाहिजे या इयरला तरी. त्याचं लॉजिक करोनासाठी नाहीये. तर त्याचं लॉजिक असं आहे की इन्फ्लुएन्झा हा जो आजार आहे, फ्लू, सर्दी खोकला, कॉमन सर्दी खोकला, याला आपण स्वाईन फ्लू सुद्धा म्हणतो, तो जो व्हायरस आहे तो कोरोना व्हायरस सारखाच आहे, त्याच्यासारखीच त्याची लक्षणं आहेत. तर गव्हर्नमेंटकडे असं प्रस्ताव आहे की ह्या वर्षी फ्लूचं वॅक्सिन तरी लोकांनी, मुलांना द्यावं, जेणेकरून फ्लूचे पेशंट तरी त्यांना काहीतरी प्रोटेक्शन मिळेल आणि प्रत्येक सर्दी खोकला होणारा पेशंट जो असेल तो कोरोना नसेल, तो फ्लू वाला असेल. तरी नॉर्मली त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा नॅचरल इन्फेक्शन झालं असेल तर तुमच्या शरीरात जर अँटीबॉडी डेव्हलप झाल्या असतील तर त्या अँटीबॉडी तुम्हाला 5 to 8 months साठी प्रोटेक्शन देतात, लाईफ लॉंग नाही. तर त्यामुळे परत तुम्हाला तो होण्याचे चान्सेस आहेत, त्या पिरियड नंतर होऊ शकतो. सर, माझा महत्वाचा प्रश्न असा होता की मुलांना आपण जसं बाहेरून आणण्यासाठी त्यांना रिस्ट्रिक्शन देऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी सर हेल्दी फूड किंवा काही मेडिसिन्स देऊ शकतो का, विटॅमिन्स वगैरे, जेणेकरून त्यांना ते इम्युनिटी पॉवर ते वाढवू शकतात स्वतःची, असं हा प्रश्न. ओके, तसं जर बघायला गेलं ना तर बेसिकली त्याच्यामध्ये विटॅमिन डी हेवी डोसेस 60, विटॅमिन सी गोळ्या, झिंक हे तुम्ही देऊ शकता विटॅमिन. पण मुलांना रिस्ट्रिक्शन देऊ नाही शकत हा प्रश्न मला पटला नाही, कारण मुलं ही आत्ताचे अडल्ट, मिनिएचर अडल्ट्स आहेत, त्यामुळे त्यांनाही या सगळ्या, तर मुलांमध्ये कसं आहे, सप्लिमेंट्स वगैरे बऱ्याच काही करण्यासारखं आहेत. विटॅमिन डी च्या हेवी डोसेस देऊ शकतो, झिंक आहे ते देऊ शकतो, मल्टीविटॅमिन सिरप्स टॅबलेट आहेत ते देऊ शकता. कधी कधी काही पेशंटला आयव्हरमेक्टिन टॅबलेट आहेत, पण ते असं प्रिझम्पटिव्ह नाही. आयव्हरमेक्टिन वगैरे जे आहे ते सिम्प्टोमॅटिक, पण प्रिझम्पटिव्ह मध्ये तुमच्याकडे विटॅमिन डी, झिंक, विटॅमिन सी, विटॅमिन ए, सकस आहार, सकस चांगल्या प्रकारे झोप, या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याने प्रिव्हेंट होईल की याची गॅरंटी नाही, पण थोडंफार प्रमाणात आपण त्यांना बूस्ट करू शकतो इम्युनॉलॉजिकल सिस्टमला. दुसरं, त्यांना रिस्ट्रिक्शन का करू नाही शकत हा मला प्रश्न पटला नाहीये, कारण ती मोठी मुलं जी असतील त्यांना जर कॉन्फिडन्स मध्ये घेतलं, ते बेसिकली आपण जसं सांगू तसं ते वागायला तयार आहे. त्यांनाही सिरियसनेस कळायला पाहिजे करोनाचा, त्यांचाही रोल त्या पॅन्डेमिक मध्ये काय आहे, त्यांनी कसं वागायला पाहिजे, आई वडिलांचं ऐकायला पाहिजे, आई वडिलांचा कन्सर्न काय तो समजून घेतला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मास्किंग, हँड वॉशिंग हे बेसिकली त्यांना इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ती लहान आहे, त्यांना समजत नाही, तसं नका समजू. त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या, त्यांच्याशी बोला, सांगा, मे बी ते ऐकतील सुद्धा. आणि काही मुलं हट्टी असतात, म्हणजे त्यांना माहिती असतं तरी ते करायचं नसतं, अशा मुलांना आपण काही नाही करू शकत. पण त्याने काय आहे, त्या मुलांमुळे ती रिस्क पूर्ण फॅमिलीला सफर करावं लागणार. त्यामुळे एकाचा हट्टपणा त्याला समजून सांगणं की पूर्ण फॅमिलीने सफर करायचं, हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं. म्हणजे बेसिकली तसं नाही व्हायला पाहिजे. मोठ्या मुलांना तुम्ही समजावू शकता. थँक्यू सर तुमच्या मार्गदर्शनाबद्दल. येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त घातक असणार हे बऱ्याच दिवसापासून आपण ऐकत आहोत. तर नक्की या तिसऱ्या लाटेचं स्वरूप कसं असणार आहे की जेणेकरून आपण येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या आधी मुलांचं जे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे त्याचं स्वरूप थोडं आपल्याला कळालं तर मग प्रिकॉशन घेणं आपल्याला जास्त सोयीस्कर होईल. ओके, बेसिकली स्वरूप म्हणजे कसं आहे, तिसरी लाट म्हणजे आता ह्या आजारपणात जे काही वेव्स वगैरे बोलतात ते बेसिकली त्या कुठून टर्मिनॉलॉजी मला माहित नाही, पण एका पाठोपाठ येणारे जे वेव्स आहेत तसं तिसरी लाट त्यांना असं म्हणायचं आहे
की आतापर्यंत सगळ्या लोकांना आजारपण मोस्टली होऊन गेलंय, पण मुलं त्यामधून सुटले, तसं त्यांना म्हणायचं होतं. तो हा तिसरा वर्ग जो आहे, जो राहिलेला वर्ग आहे, ज्याला अजून इन्फेक्शन झालं नाहीये, तर तो वर्ग काही सुटणार नाही, कारण आजार पण कोणाला सोडणार नाही एवढं नक्की, कारण आपली पूर्ण कम्युनिटी इन्फेक्ट गेल्याशिवाय आपल्या कम्युनिटीची प्रतिकार शक्ती येणार नाही. त्यामुळे मुलांनाही त्याचं इन्फेक्शन होणं गरजेचं आहे. आता जेव्हा ते इन्फेक्शन होणार म्हणजे काय होणार, जसे मोठ्यांना आजार झालाय करोनाचा, सेम आजार मुलांमध्येही असणार आहे, त्याची लक्षणं तीच असणार आहेत. सर्दी, खोकला, ताप, बॉडी हेडेक, उलटी, जुलाब, हातापायावर पुरळ येणं, डोळे लाल होणं, घसा खवखवणं, तर ही लक्षणं आता ह्या पॅन्डेमिक मध्ये ही लक्षणं आली म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये पहिला थॉट करोनावरतीच जातो, राईट? अरे आता पण सगळ्यांना गेलं, मुलांना झालं नव्हतं, तर मे बी आता ही सगळी लक्षणं त्याची करोनाकडे पॉइंट करताय, तर ह्यालाही करोना झालाय का? तर अशा प्रकारचं ते स्वरूप असणार आहे. तर प्रत्येक पेशंटला ते सगळी लक्षणं होतील अशी गॅरंटी नाही. काही जणांना वेगवेगळी लक्षणं असतील, काही जण कधी कधी पूर्ण फॅमिलीला करोना झालाय, आई वडिलांना, आजी आजोबांना, मुलांना झालाय पण आपल्याला कळत नाही, कारण त्याच्या बॉडीने अशा प्रकारे मॅनेज केलं की त्याला लक्षणच नाही आलं, पण त्याला होऊन गेलाय, आपल्याला कळत सुद्धा नाही. तर अशा प्रकारे ते आजारपण असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. असेल नसेल टाइमच आपल्याला कळवणार आहे, येणाऱ्या वेळ आपल्याला सांगेल, पण असला तर आपण मग अशा पेशंटला काय करायचं, त्याचं टेस्टिंग करायचं का, कधी करायचं, केल्यानंतर त्याचे पुढचे प्रिकॉशन्स काय, कारण जर टेस्ट झाली त्यांच्याही मोस्टली त्याच टेस्ट असणार आहे, रॅपिड अँटीजन टेस्ट, RT-PCR, नेझल स्वाब, थ्रोट स्वाब, आणि त्याच्यामध्ये ज्यांना पॉझिटिव्ह निघेल मग त्या पॉझिटिव्ह वाल्या पेशंटला ऍडमिट करायचं की नाही. आता ऍडमिट करणारे पेशंट वेगळे असणार आहेत, ज्यांना कॉम्प्लिकेशन्स असणार आहेत, तर त्या लोकांना ऍडमिट करावं लागेल. पण ज्यांना पॉझिटिव्ह आहे पण ते जास्त त्रास नाहीये, तर अशी लोक, अशी मुलं घरच्या घरी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, डॉक्टरने दिलेल्या पत्त्यानुसार, औषधानुसार घरी डेली रिपोर्टिंग करू शकतात. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आहेत, तुमचा फॅमिली डॉक्टर आहे, पिडियाट्रिशियन आहे, त्यांना डेली रिपोर्टिंग करा. गव्हर्नमेंटचे कॉल सेंटर्स असतात जिथे तुम्हाला कॉल करतील, तुमची लक्षणं विचारतील, आज हे होतं का, ते होतं का. अशा प्रकारे तुम्ही त्यांना घरच्या घरी मॅनेज करू शकता, ज्यांना घरी ठेवू शकता. पण हा एवढं लक्षात आहे की त्या मुलांना तुमच्या आजी आजोबांसोबत नाही ठेवायचं. मुलगा मोठा असेल तर एकटा राहू शकतो, छोटं बाळ असेल 1-2 वर्षाचं असेल तर त्यांनी त्याच्या आई वडिलांसोबत राहावं, आजी आजोबासोबत नाही. त्यांनीही 14 दिवस क्वारंटाईन होणं गरजेचं आहे आई वडिलांसोबत. छोटं बाळ असेल तर आई वडिलांनी त्याचं फिडिंग कंटिन्यू करणं गरजेचं आहे, ब्रेस्ट फिडिंग थांबवायचं नाही, रेग्युलर काळजी घ्यायची. त्याच्याशी खेळताना, बोलताना मध्ये मध्ये फ्रिक्वेंट सॅनिटायझेशन, हँड सॅनिटाईज करणं गरजेचं आहे. आई वडिलांनी, त्या मुलांनी शक्यतो सर्दी खोकला असेल तर प्रत्येकाने मास्क लावणं घरातल्या घरात तेवढं गरजेचं आहे. ह्या बेसिक प्रिकॉशन तुम्हाला त्या आजारपणामध्ये मुलांच्या वेळेस घेणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त मुलांकडे लक्ष द्यायचं आहे, त्यांची लक्षणं बघायची आहेत आणि तुम्हाला डिसिजन घ्यायचंय कधी आपण डॉक्टरांकडे जायचं. अंगावर काढायचा हा आजार नाही, एवढं मी फक्त सांगू शकतो. हा म्हणजे नक्की मेन त्यांची काळजी घ्यायची म्हणजे तुम्हालाच काळजी घेणं गरजेचं आहे, कारण त्यांना जो काही धोका आहे तो तुमच्या थ्रूच असणार, कारण तुम्ही बाहेर पडताय, राईट? तर बेसिकली तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा तुम्ही आंघोळ करणं, हात स्वच्छ धुवून घेण्यानंतर त्यांना स्पर्श करणं ही पहिली गोष्ट आहे, जे त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, वाफ वगैरे घेणे मुलांच्या बाबतीमध्ये फार रिस्की आहे. उगाच त्या वाफेच्या निमित्ताने बंद झाले, चटके बसले, तर ती गोष्ट मी सजेस्ट नाही करणार. जर मोठं मुलं असेल आणि कॉन्फिडेंटली जर हँडल करून तो स्वतः समजू शकत असेल ना, मी घेऊ शकतो, तर करायला हरकत नाही. पण टू बी ऑनेस्ट वाफेचे पण असे काही रिझल्ट नाहीयेत की त्याने आपला बचाव होतो. त्यामुळे त्या जर गोष्टीत पण आपण कसं आहे, आपल्याला असं वाटतं मी वाफ घेतो मला काही होणार नाही. आपली सायकोलॉजी जेव्हा आपण स्ट्रॉंग करतो ना, ते सगळ्यात रामबाण उपाय ती सायकोलॉजी आहे की तुम्हाला माहिती आहे मी हे करतो म्हणून मी ठीक आहे, मला काही होणार नाहीये. त्या प्रत्येकाला ती जर सायकोलॉजी आली तर मोस्टली बऱ्याच जणांना आजार जरी झाला तरी त्याला काही होणार नाही. त्यामुळे मुलांच्या बाबतीमध्ये ते फक्त आहे. आणि तुम्हाला जर वाटेल तुमचा जो कोणी डॉक्टर आहे, फॅमिली डॉक्टर वगैरे, तर एकदा त्यांच्याशी कन्सल्ट करून थोडेफार मल्टीव्हिटॅमिन, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, झिंक या गोष्टी तुम्ही त्यांना चालू ठेवू शकता या करोनाच्या काळामध्ये. 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, वर्षभरात. त्याने काही नुकसान होणार नाही, त्यांना थोडंसं सप्लिमेंट मिळेल. दुसरी गोष्ट, ह्या वर्षी तरी स्वाईन फ्लूची वॅक्सिन घ्या ह्या वर्षासाठी. ते एक प्रिकॉशन तुमच्या मुलांसाठी, नातवंडासाठी तुम्ही करू शकता. या 2 गोष्टी मी सजेस्ट करू. त्यांनाही सांगा मास्क वापरायचा, त्यांनाही सांगा हँड वॉश करायचं बाहेरून आल्यानंतर. या बेसिक गोष्टी करा. कारण कसं आहे, मी डॉक्टर आहे, मी 2 वॅक्सिन घेऊन
सुद्धा मला कोरोना होऊन गेला, माझ्या पूर्ण कुटुंबाला होऊन गेला, आम्ही सगळ्यांनी वॅक्सिन घेऊन सुद्धा. पण सुदैवाची गोष्ट ती वॅक्सिनेशनमुळे आम्हाला काही झालं, नो कॉम्प्लिकेशन. सिनियर पॅरेंट्स आहे, घरातल्या घरात आम्ही मॅनेज झालो. तर मी असं निश्चिंत राहू नका, माझी विल पॉवर स्ट्रॉंग आहे, मी स्ट्रॉंग आहे मेंटली, मला काही होणार नाही, तसं त्या भानगडीत पडू नका, एवढं मी सजेस्ट करेन. मॅक्झिमम काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, जग काय करते याचा विचार करू नका. बरोबर आहे डॉक्टर साहेब. मला एक प्रश्न, बोला ना. सर मला एक प्रश्न, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं, बरोबर. उपयोगी मला प्रश्न असा विचारला की आपण डॉक्टरची निवड कशी करायची, कारण आम्ही लांजासारख्या ग्रामात राहतो आणि तिथे एमबीबीएस नाही तर म्हणजे क्वचित पण ते आता रिटायर झालेले, तर मग डॉक्टरची निवड कशी करायची? बेसिकली त्याच्यामध्ये कसं आहे ना, फॅमिली डॉक्टर ही कॉन्सेप्ट जी आहे ती अजूनही महत्वाची आहे. सुरुवातीला फॅमिली डॉक्टरच होते जे पूर्ण फॅमिलीला बघायचे, राईट, लहानांना मोठ्यांना सगळ्यांना. जसं जसं सायन्स इव्हॉल्व्ह होत घेतलं, स्पेशालिटी यायला लागल्या, पण अजूनही फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट आहे आपल्याकडे, जो आपला फॅमिली डॉक्टर असतो. आणि बऱ्याच लोकांना फॅमिली डॉक्टरशी बघितलं तरी आपले आजार अर्धे निघून जातात. त्यामुळे शहरापेक्षा दुर्गम भागामध्ये, गावामध्ये अजूनही स्पेशालिस्ट नसले तरी फॅमिली डॉक्टरच्या संपर्कात तरी राहा. आणि तसंही नाही झालं तरी आजकाल ऑनलाईन माध्यमामुळे तुम्ही ऑनलाईन गुगलवरती घर बसल्या शोधून मुंबईचे डॉक्टर शोधू शकता, जे व्हिडिओ कन्सल्ट करतात, ऑनलाईन कन्सल्ट करतात. कुठेही तुम्ही, ऍक्च्युअली इंडिया ही अशी एकमेव कंट्री आहे जिथे तुम्हाला मेडिकल ऍक्सेस एनी टाइम ऑफ द डे नाईट कधीही मिळू शकतो. हे आपलं नशीब आहे. बाहेरच्या कंट्री सारखं नाही की जिथे पिडियाट्रिशियनला मिळायला 3-3 महिने अपॉइंटमेंट थांबावी लागते, फॅमिली डॉक्टरला भेटता येत नाही, लांब अपॉइंटमेंट आहे. तसं नाही. तर तोच असं संकोच करू नका, माझ्याकडे डॉक्टर ओळखीचा नाही, मी कोणावर ट्रस्ट करत नाही. कुठेतरी ट्रस्ट ठेवावं लागेल, कारण डॉक्टर हा मीडिएटर असणार आहे तुमच्यासाठी त्यावेळी. जर तुम्हाला त्या मुवमेंटला मे बी आपली डोकं चालत नाहीत, प्रत्येक जण वेगवेगळा सल्ला देत असतो, घरी भरपूर वैद्य असतात, कोणी असं सांगतो, कोणी तसं करतो, आणि त्याच्यामध्ये मार्ग मिळण्यापेक्षा कन्फ्युजन जास्त होतं. तर त्यापेक्षा एका जबाबदार व्यक्तीला, जो ते दिवस रात्र तेच काम करतो, आणि आता फॅमिली डॉक्टरना कोरोना ट्रीट करून त्यांनाही आता पिटपॅट झालंय, काय करायचं, कोणत्या स्टेजला रिफर करायचं, कोणत्या स्टेजला काय द्यायचंय, त्यांच्या लेवल पर्यंत ते करतात. त्यांच्यानंतर त्यांना वाटतं नाही आता मी इन्व्हॉल्व नाही झालं पाहिजे स्पेशालिस्ट, तर असे ते तुम्हाला रिफर करतील. तुम्हाला वाटत असेल मला ते नको आहे, सुरुवातीपासूनच स्पेशालिस्ट आहे, तर ऑनलाईन कन्सल्ट करा. प्रॅक्टो सारख्या वेबसाईट आहे, गुगल आहेत, पीडियाट्रिशियन नियर मी, कुठेतरी गुगलवरती टाका, कोणीतरी तुम्हाला ऍटलीस्ट गाईड करेल. हा फक्त एवढंच आहे की त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही, तुम्हाला ते पहिले इंटरॅक्शन असेल त्या डॉक्टरशी, पण ते झाल्यानंतरच कळेल की तुम्ही त्या राईट व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात की रॉंग व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये. ते थोडंसं इन्स्टिंक्टच असणार आहे, कारण आपला फॅमिली डॉक्टर आपण सारखं जाऊन आपला तो फेथ बसलेला असतो. पहिल्या व्हिजिटला आपण सहसा कोणत्याही नवीन डॉक्टरकडे तेवढ्या इझिली ऍक्सेप्ट करत नाही असं. तर त्यामुळे थोडंसं त्या गोष्टी करू शकता. धन्यवाद साहेब. भोईर साहेब, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारत होता. भोईर साहेब, तर हा प्रश्न डॉक्टरांना विचारा पुन्हा. डॉक्टर साहेब, मला एक असं विचारायचं आहे की सॅनिटायझरचा वापर हा जास्त केल्याने ते थोडं पुढे त्रासदायक असू शकतं, असं आपण या 2 वर्षामध्ये मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. तर आता जेव्हा हे लहान मुलांना जर काही त्रास झाला, तर तुम्ही मगाशी बोलले की सॅनिटायझिंग करणं गरजेचं आहे वगैरे, तर थोडं त्याच्यासाठी दुसरे काही ऑप्शन किंवा त्या बाबतीत काय काळजी घ्यायला पाहिजे? मला असं वाटतं सॅनिटायझरचा ओव्हरयूजचे काही दुष्परिणाम नाही आहेत. ओके. मी स्वतः डे इन डे नाईट सकाळ संध्याकाळ पेशंटला देतो, स्वतः वापरतो. त्यामुळे एक्सेसिव्ह यूज होत आहे आणि स्किनला फक्त ड्रायनेस होईल. ओके. बाकी विशेष काही होणार नाही. मग असे सॅनिटायझर असतात जे अल्कोहोल कमी आणि त्याच्यामध्ये थोडस काय म्हणतात मॉइश्चरायझर बेस वाले सॅनिटायझर, जे जरा जेल बेस असतात, ते थोडे जास्त कमी ड्राईंग असतात, तशा तुम्ही सॅनिटायझर वापरू शकता. पण त्याचा काही दुष्परिणाम नाहीये लॉंग टर्म मध्ये. ओके. स्पेशली लहान मुलांसाठी म्हणजे मी विचारलं. नाही काही प्रॉब्लेम नाही. ओके. धन्यवाद सर. हा बोला. आपल्याकडे वेळ किती आता? 10 मिनिटं आहेत फक्त. 10 मिनिटं. मी 10 मिनिटांमध्ये आपण एक कार्यक्रमाचा समारोप करूया. बरेचसे प्रश्न झाले. माझं म्हणणं असं आहे, बराचसा मध्ये ब्रेक झाला होता, थोडासा टेक्निकली प्रॉब्लेम. खर तर डॉक्टर मनोजजी ठणके सर, बालरोग तज्ञ, सगळ्यांना त्यांच्या ज्या मनातले प्रश्न होती, खंत होती,
हे बरेचसे प्रश्न आपण डॉक्टरांकडून समजून घेतलेले आहेत. खरं तर या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आदरणीय शामरावजी बी यादव, तुषार मोरे, मनोज यादव, आपले हेमंत राठोड, प्रकाश चौधरी आणि विशाल कांबळे, सागर मोहिते, नितीन सोनवणे, प्रवीण कदम, सागर घाटे या तरुणांचं मी खरंच आभार मानतो की यावेळी किंवा आमचे या विभागाचे समाजसेवक माझे मित्र रोहितजी भोईर असतील आणि परिसरातील सगळ्याच पक्षाचे लोक जे आहेत ते आपापल्या परीने गेल्या वर्षभरापासून या कोरोनाशी लढताना आपण पाहिले आहात. आणि खरी तर गेल्या वर्षीपेक्षा यावेळीची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि या परिस्थितीतून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी बऱ्याचशा लोकांनी आपले जीव गमावले आणि कोरोनाचा असा कहर आहे की यावेळेचा वेगवेगळ्या आजारपण आणि वेगवेगळे ट्रेन त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. पण त्या भीतीनं जे लोक आज चालले, भीती भयानक आहे, लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आणि त्यातल्या त्यात हा लहान मुलांसाठी जो आजार असणार आहे तो महाभयंकर असा दिसतो आहे आणि त्याच्यामुळे पालकांना त्याची चिंता आहे. पालकांनी कोणत्या पद्धतीनं त्यांचा इलाज किंवा त्यांची सुरक्षा केली पाहिजे हे आपण त्याने आता ठरवलं पाहिजे. डॉक्टर तर तुमचा इलाज करतीलच, परंतु तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि तुमच्या मनातली भीती या दोन गोष्टी जर व्यवस्थित असतील, भीती न बाळगता तुमच्यातला जो भीतीचा जो हे असणार आहे तो जर नाहीसा झाला आणि रोगप्रतिकार आपली शक्ती चांगली असेल किंवा मुलांची चांगली असेल तर त्याच्यावरती इलाज हा मुख्यतः काम करू शकेल. सरकार आपलं काम करतंय, यंत्रणा आपली काम करते, आरोग्य यंत्रणा आपली काम करते. आपण कुणी कुणाला दोष देता कामा नये. सगळेच राजकीय पक्ष, समाजसेवक आणि ही मंडळी जेव्हा काम करते तर आपला लोकसहभाग म्हणून आपण सर्वांनी असं एकत्र यायला पाहिजे. जर ह्या तरुणांची नुसती जबाबदारी नाही तर ही जबाबदारी तुमची, आमची, सर्वांची आहे आणि या सर्वांच्या जबाबदारीतून असे उपक्रम आणि कार्यक्रम झाले पाहिजे. किमान लोकांमधली जे दडपण त्यांच्या मनावरती आहे, मी थोडक्यात सांगेन, गेल्या वर्षीपासून लोकांचे रोजगार नाहीत, कुणाच्या नोकऱ्या सुटल्या आहेत, त्यांनी इलाज कसा करायचा असा प्रश्न आहे. त्यावरती काहीतरी उपाययोजना आल्या पाहिजे. लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे. लोकांना मदतीसाठी आता खरं तर हॉस्पिटलमध्ये आता सध्या कोरोनाचा कहर थोडासा कमी झाला, तर थोडासा प्रभाव जरी कमी झाला, पूर्वी आमच्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये 2,500-3,000 हजारचे एका वेळेला पेशंट असायचे. वेगवेगळ्या जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात वेगळा, रत्नागिरी जिल्ह्यात वेगळा, रायगडमध्ये वेगळा, सिंधुदुर्गात वेगळा, विदर्भात वेगळा असेल, तर त्याचा काहीतरी मुंबईमध्ये त्याचा प्रभाव कमी झाला असेल. परंतु नवा काहीतरी कोरोनाचा आता कहर येतो तो मुलांमध्ये असणार आहे. परंतु हॉस्पिटलमध्ये जी यंत्रणा जी आहे ती लहान मुलांसाठी आपल्या राजेश टोपेंनी सांगितलं, आरोग्य मंत्र्यांनी, लहान मुलांसाठी एक स्पेशल वार्ड आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि तो बुरशीचा एक आजार मध्ये बघा, जो डोळ्यांवरती त्याचा परिणाम होतो, डोळे अंध होऊ शकतात, अशा प्रकारचा जो आहे तो आजार, त्याच्यासाठी सरकारने सगळ्या गोष्टी नियोजित करायच्या किंवा त्याच्यावरती उपाययोजना आखायच्या. परंतु नागरिक म्हणून आपलं सहकार्य हे आपल्या सरकारला असलं पाहिजे. सरकार कोणाचंही असो, परंतु आपल्या प्रती त्यांच्याकडनं काही चुका होत असतील, सर्वच गोष्टी त्यांच्याकडनं बरोबर होतील या भ्रमात आपण राहता कामा नये. परंतु आपली ही जबाबदारी अशी आहे आणि त्यामुळं आपण ही जबाबदारीशी वागायला पाहिजे. जसं मी म्हणतो की आपले कुटुंब आपली जबाबदारी, मीच माझा रक्षण करता, ही पण आपण पद्धत कुठेतरी अवलंबली पाहिजे. आणि माझं मत आहे की या वेळेला कुणी राजकारण न करता सर्वच पक्षाच्या किंवा सर्वच समाजसेवी संस्थांनी एकत्र येऊन एकमेकांच्या हातात हात देऊन काम करायला पाहिजे. याचं कोणी क्रेडिट घेता कामा नये असं माझं प्रामाणिक मत आहे. भोईर साहेब ऐकतच असतील, आपण सर्वजण प्रामाणिकपणे काम करता, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खरंच आभार मानतो. ही तरुण मुलं काहीतरी करतात, हा एक लक्षवेधी कार्यक्रम होता आपल्यासाठी आणि हे सातत्याने काय ना काय करण्याच्या मार्गावर आहे. आपण ही लक्षवेधी समजून घ्या, त्यांची भूमिका समजून घ्या, त्यांचं जे कार्य समजून घ्या आणि त्याला प्रोत्साहन द्या, खरंच त्यांना बळ द्या आणि तरच आपलं काहीतरी समाजामध्ये आपण नवीन प्रकारची एक वैचारिक क्रांती घडवत असताना एक आरोग्यविषयीचं जे आपलं मत आहे त्या आरोग्यविषयी यंत्रणेमध्ये जे कोविड पेशंट आहे त्यांना बेड मिळवून द्या, त्यांना ऑक्सिजन बेड मिळवून द्या, त्यांच्या उपचाराची सोय करा, त्यांना योग्य ट्रीटमेंट द्या. आणि ती ट्रीटमेंट काय मिळत नाही, सरकारी यंत्रणेमध्ये काय दोष आहे, तिथं आपण भांडायला पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण सध्या तरी आपल्याला डॉक्टर असं म्हणतात की पुढील काही 1-2 वर्षापर्यंत जो काळ आहे किंवा वर्षभरापर्यंत जो काळ आहे तो आपल्याला स्वतःला जपलं पाहिजे. आपण जगलो तर पुढे काहीतरी करू शकू, परंतु आपणच जगलो नाही, आपलं कुटुंब जगलं नाही, मात्र आपली पिढी इथे बर्बाद होणारी आहे.
ती बर्बाद होण्यापासून आपण या सगळ्या गोष्टींना वाचवलं पाहिजे. ह्या तरुणांना मी खरं सांगेन त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे. आणि ते काय करतात, कशासाठी करतात, हा राजकारण हा त्यांचा विषय नाही, परंतु समाजकारणातला हा विषय त्यांचा महत्वाचा आहे. तो आपण अंगीकृत केला पाहिजे आणि याच्याकडे आपण विशेष लक्ष वेधलं पाहिजे. यानंतरचं मला वाटतं आपल्याकडं यादवराव किती वेळ आपल्याला काय बोलायचं असेल यावरती, पुढची काय आपली उपक्रम किंवा काही अजून योजना आपल्या मनामध्ये असतील, तुषारजी आणि इतर आपले संयोजक आहेत त्यांनी मांडाव्यात आणि हा कार्यक्रम आपण इतक्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि बहुतेक लोकांनी या कार्यक्रमामध्ये आपला भरभरून सहभाग दिला त्याबद्दल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम विभागात व्हावे, जिल्ह्यात व्हावेत आणि त्या ठिकाणी जनजागृती व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्याच दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची, आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतो, ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या पक्षाच्या माध्यमातून सामाजिक संस्थांनी त्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळेल अशी कार्य करा, असं काम करा. त्या ठिकाणी राजकारणाची बू येता कामा नये असंही माझं स्पष्ट मत आहे. मी सर्वांचा आभारी आहे. मला या ठिकाणी मनोगत किंवा मला निवेदक म्हणून बोलण्याची शामराव यादव, आमचे दुसरे सहकारी तुषारजी मोरे यांनी मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपला सतशा ऋणी आणि आभारी आहे. काही चुकून एखादा गोष्ट किंवा एखादी शब्द इकडे तिकडे झाला असेल, मी मध्ये तो ब्रेक झाला होता, त्याच्यामध्ये मी मध्यंतरी नव्हते, 15-20 मिनिटं अर्धा तासाची चर्चा माझ्या निघून गेली, मला काही कळली सुद्धा नाही, परंतु चर्चा ही सफल दृष्ट्या एकदम सकारात्मक झाली असं माझं मत आहे. आणि डॉक्टरांचा मी खास करून मनोजी ठमके सर, खरोखरच एक आपला चांगला अनुभव आपण या ठिकाणी शेअर केला, त्याबद्दल नक्कीच आमच्या पालकांना, आमच्या इथल्या लोकांना, संपूर्ण शहरातील, संपूर्ण जिल्ह्यातून जे लोक या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांना निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल असं मी या ठिकाणी भाकीत करतो आणि माझं मत व्यक्त करतो. इथेच थांबतो. आता जे गौतम बुद्धांच्या जयंती निमित्त आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण ऋणी आहेत. सर्वांनी जास्त ऐकल्याप्रमाणे जे आपण प्रश्नांची उत्तरं सरांनी आपल्याला दिली त्याचं आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालेच असतील अशी मी अपेक्षा धरतो. ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं थोडं मी रिवायवल करतो. ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की जे आपण सुरुवातीपासून लहान मुलांनी व्हॅक्सिन घेतली आहे जन्मापासून ते आतापर्यंत, ते कोरोनावर व्हॅक्सिन नाही, हे एक महत्वाचा मुद्दा आहे. कोरोनाचं व्हॅक्सिन हे पूर्णपणे दुसरं व्हॅक्सिन आहे, परंतु मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असणं कारणास्तव कोरोनाचा संसर्ग हा 99% नाही होऊ शकत, परंतु सांगू नाही शकत तो 1% आपला मुलगा असू शकतो किंवा आपली मुलगी असू शकते किंवा आपलं बाळ असू शकतं. जर बाळांना कोरोना झाला तर त्यांना आपल्या आई वडिलांनीच ताब्यात घ्यावं, आजी आजोबांपेक्षा दूर ठेवावं. मुलांना सॅनिटाईज किंवा जर जसे आता काही प्रश्न आले होते की सॅनिटाईजच्या वापरामुळे दुर्गम परिणाम होतात, तर कमीत कमी साबणाने त्यांचा हात व्यवस्थित स्वच्छ बाहेरून आल्यावर धुवावा जर सॅनिटाईजचा वापर करत नसेल तर, आणि मास्क घालावा व्यवस्थित, आणि आपल्या घरामध्ये एजेड लोक आहेत त्यांच्यापासून दूर ठेवावं त्यांना, ताकी पुन्हाही कोरोना होऊ शकतो. आणि व्हॅक्सिन मध्ये जी संभ्रमाची स्थिती निर्माण आहे सध्या आता की व्हॅक्सिन घेऊ का नको घेऊ, सर्वांनी व्हॅक्सिन हे घेतलंच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि डॉक्टर मनोज ठमके हे तज्ञ बालरोग तज्ञ आपल्या मुंबईचे आहेत, त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि जे विभागातील सर्व ज्येष्ठ नेते भोईर काही जर प्रश्न विचारायचे असतील तर विचारून सर शेवट करतील आणि कार्यक्रम संपला असं जाहीर होईल. सर तुम्हाला काय बोलायचं तर बोलून घ्या. मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे मला बोलवल्याबद्दल. जनजागृती अवेअरनेस क्रिएट करायला मला आवडतं, प्रत्येक पेशंटला वेळ द्यायलाही मला आवडतं. त्यामुळे होपफुली या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना तुमचे बेसिक जे कन्सेप्शन मिसकन्सेप्शन असतील ते दूर झाले असेल, त्याचा थोडाफार फायदा झाला असेल एवढंच मी म्हणजे मला असं वाटतंय. या कार्यक्रमाचा भरपूर फायदा घ्या, जनजागृती करा, स्वतःची, आपल्या कुटुंबाची, नातेवाईकांची, आणि करोनापासून दूर राहा, काळजी घ्या. मी आभारी आहे आपल्या सगळ्यांचा बोलवल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद ठमके सर, खूपच सुंदर असं आपले मार्गदर्शन आणि या विभागाला आमच्यासाठी मिळालं आणि आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी डॉक्टर म्हणून, तज्ञ म्हणून बाल रुग्णांसाठी किंवा पालकांसाठी दिला, त्याबद्दल
आयोजकांचं, शामरावांचं, तुषार मोरेंचं आणि सगळ्याच संयोजकांचं मी मनापासून आभार मानतो की खरोखरच एक चांगला कार्यक्रम, स्तुत्य कार्यक्रम असा प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आपला पोहोचलाय, महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोहोचलाय. आणि यापुढेही शामराव आणि सर्वच आमचे मित्र या अशाच प्रकारचे कार्यक्रम आणि अशी जनजागृती, कोरोनापासूनची भीती असणारी ती नष्ट होईल अशाच प्रकारे, जसं शामरावांनी सांगितलं, वॅक्सिन हे प्रत्येकासाठी जरुरी आहे. आपण जे पल्स पोलिओचे डोस वगैरे घेतले ते वॅक्सिन वेगळे असतात, परंतु कोरोनाचा प्रतिबंधक उपाय म्हणून या ठिकाणी आपण ते वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे. मी सर्वांची या ठिकाणी रजा घेतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांच्या मनापासून आभार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.